हे बघा आता 8x10 वर हे लावलेलं. 8x10 वर लावल्यामुळे हातग्याचे 2-2 बिया टाकायच्या. एक उगवलेली चांगलं ठेवायची, दुसरी उपटून टाकायची. ओके. त्यानंतर पूर्ण वाढू द्यायचे. 8 महिन्याचा हातगा झाला म्हणजे हे एवढा झालं की वरून खत कटिंग करायची. आता तुम्ही पलीकडचं पहा, जे कापलेलं नाही आहे त्यांचा तिसरा कट आहे माझा. आता हा तर फ्रेश कट आहे, पण तिथला तिसरा कट आहे. तसं कंटिन्यूच प्रुनिंग करायला लागते प्रत्येक सीझननंतर. उन्हाळ्यामध्ये प्रुनिंग नाही करायची, म्हणजे रबीत प्रुनिंग नाही करायची. थोडक्यात रबीत पाणी द्यायचं, रबीत प्रुनिंग नाही करायची. पीक संपताना वाढू द्यायचं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये ऊन सावली होते, उन्हाळ्यात पीक घेता येतं. ओके, हे महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात मुंबईमध्ये पॅकिंग चांगलं का गाडी फुटून गेली नाही, पिशवीत मिळू शकते तुम्हाला. पॅकिंग आहे का गाडी असे पिशवी नेलं फुटून गेली मुंबई लोक चांगली. हो, नाही तेवढं हे नाही आहे माझ्याकडे, ट्रेन नाही आहे तिथे. सगळं माझं पॅकिंग मटेरियल शहरात असतं. हॅलो, तर कुठे होतो? हे उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये पूर्ण कापून टाकायचं असं, कारण पावसाळ्यात जर सावली पडली तर खाली काही येणार नाही, मळब आहे आपल्याकडे. ओके, आणि हिवाळ्यात काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर उन्हाळा हिवाळा शेंडे ठेवायचे, पावसाळ्यात पूर्ण छाटणी करून टाकायची अशी आडवी. त्यामध्ये एक पान राहिलं पाहिजे. हातगा कधी फुटत नाही बरं का. ओके, महत्वाचं आहे, फुटत नाही कधी. एक शेंडा ठेवायचा, एक शेंडा ठेवायचाच, नाही तर तो फुटत नाही. आता ह्याच्यामध्ये बघा, इथे थोडंसं ही होती, आता ही पण वाळली बघा. ही सोडली होती फांदी, इथे पण सोडली आहे. या दोन्ही हातग्यातलं अंतर किती आहे? हे असं 10 फूट आहे, असं 8 फूट आहे. 10 बाय 8. ओके, आता हे बघू आपण. आता हे मॉडेल पूर्ण झालेलं नाही आहे, कारण यावर्षी गॅरंटी नव्हती, म्हणून लागवड करून सोडून दिलं. पण बघा, आता हे कसं झिगझॅगमध्ये आपण हे लावायचं. 2 वांग्यांच्या मध्ये इथे मुळा टोचायचा, मुळा. नंतर मध्ये पूर्ण पसरून मेथी टाकायची. नंतर मध्ये एक मकान चवळी लावायची आणि इथे वेल लावायची. आता मॉडेल कसं चालतं बघा, मेथी 21 दिवसात येते. 21 दिवसामध्ये काढणीला आले की उपटून घ्यायची, जमीन भुसभुशीत करायची. 45 दिवसाला मुळा येतो. मुळा काढल्या लगेच चवळी सुरू होते. चवळी मक्यावर चढली असते किंवा इथे बांधली असते. चवळी चालू होऊन 10-15 दिवस झाले की घोसाळे चालू होतात. घोसाळे चालू झाले 2.5 महिने होत्या मधल्या ह्याच्यामध्ये साधारण 90 ते 120 दिवसामध्ये कुठेतरी वांगी चालू होते. नंतर मेथीनी जागा साफ होते, मुळ्यान जागा साफ होते. मका 100 ते 120 दिवसात मका थोडे मध्ये काढून टाकला की ते पण साफ होऊन जातं. मग उरतात वांगी आणि वेल. 2.5 महिन्यात वेल संपून जातो आणि मग फक्त वांगी उत्पन्न देत राहतो. कशाला लास्ट. तर हे स्टेप बाय स्टेप आलं पाहिजे. हे वांगी काय आता मिरच्या आहेत काय दुसऱ्या अजून पिकं कोणती? आता मिरची पण लांब चालणार पीक आहे, तिथे मिरची आहे, तर ते लांब चालणार पीक आहे. तर आता 21 भाजीपाला कोणतं, 21 भाज्या कोणत्या घेता? बघा, ह्याच्यामध्ये काय 6 प्रकारचे वेलवर्गीय आहेत. ह्याच्यामध्ये घोसाळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, पडवळ आहे आणि काकडी आहे. आणि हे पण आहे, कारलं आहे. नंतर भरताचं वांग, साधं वांग, भेंडी, गवार, चवळी. नंतर मुळा आणि हे गाजर आलं तर कधी, म्हणजे मुळात भेंडी आणि बीट. आणि 6 प्रकारच्या पालेभाज्या. त्याच्यामध्ये मेथी आहे, पालक आहे, कोथिंबीर आहे, कांदा पात आहे, शेपू आहे, करडई आहे आणि कधीमध्ये लाल माठ म्हणजे किंवा तांदूळ डाळ. मिरची हे बोकड्याचं प्रमाण वाटायला. हा, आता हे उन्हाळ्यात लावून सोडून दिलेलं आहे. ह्याच्याकडे बघू नका, हे सगळं साफ होणार आहे. कारण ऐका ना, आपण पाण्यात सोंग नाही घेतात. आता पैशाचं आणि पाण्याचं सोंग. हा, तर आता आमची विहीर उपसायला लागली होती, तर हे चालू ठेवायचं का झाडं जगवायची हा प्रश्न होता. तर एप्रिलमध्येच पाणी बंद करून टाकलेलं. आता हे परत पाणी पडल्यामुळे थोडं हिरवं दिसतंय बघा, हे घुसाळे लागले, पण नाहीतर पाणी बंद करून टाकलेलं. कारण वांग्याला तुम्ही हे पण बघा ना कसं आहे. वांग्याला असे जे गोंडे येतात ना, हो, वांग्याचा जो व्हायरस आहे त्याला काही उपाय नाही माझ्याकडे, पण बाकी सगळ्याला उपाय आहे. पण हे या पिकाकडे बघू नका, या पिकाकडे बघू नका, कारण त्यांनी आता ते सुरुवातच लेट केली. हा, हे सुरुवात सोडून दिलेलं आहे. कारण माझ्या शेतामध्ये लावल्यानंतर ना, तर त्याला खूप प्रमाण आहे. हा, तर तो व्हायरस आहे ना, त्याचं झाड उपटून फेकून द्यायचं, इथे जवळपास ठेवायचं नाही. कारण त्याला दुसरा काहीच मार्ग नाही. तुम्ही केमिकल मध्ये जा, कुठेही जगात जा, त्याला मार्ग नाही. काही फवारलं तरी होत नाही.
तर त्याला दुसरा मार्ग नाही, झाड उपटून प्रॉपर झाड उपटून फेकून द्यायचं, दुसरं काहीच मार्ग नाही, दुसरं काहीच नाही. आणि माझ्याकडे तरी औषध नाही, तुमच्याकडे असेल तर माहिती मी नाही. विचारलं तुम्हाला, माझ्याकडे खूप त्याचं हो ते काम. होतच, झाड उपटून फेकणं आणि अर्ली स्टेज मध्ये डिटेक्ट करणं, फिरता फिरता लक्षात आलं पाहिजे. याचं क्लिनिंग कसं करतात? ह्याच्यामध्ये पालेभाज्या असतात ना, त्या खुरपताना किंवा त्या काढताना क्लिनिंग होऊन जातं. पण एका दिवशी एक बेड, हा आता याचं गणित सांगतो कसं आहे. आता लावताना पण आम्ही काय करणार, हे अर्धा एकर लावत नाही आपण. ओके, आता याच्यामध्ये 160 जुड्या मेथी येते एका बेडवर. आम्हाला 20च जुड्या हव्यात दिवसाला मेथीच्या. ओके, आणि 20 ते 30 जुड्या. तर आम्ही काय करतो, रोज तोडणी करायची ना आपल्याला, तर एक बेड मेथी टाकायची. आता याचं गणित सांगतो, तुम्हाला 1 लाख रुपये महिना मिळवायचे, मग तुम्हाला 3400 रुपये दिवसाला मिळवायचे. आता तुम्ही आता ना 1000 रुपये तुम्हाला कसं माहिती सांगतो, 10 रुपये जुडीने आपण डायरेक्ट कस्टमरला विकणार आहे. 10 रुपये जुडीने आपण आता आपण काय करायचं आहे, आपल्याला 20 मेथी, 20 पालक, 20 कोथिंबीर, 20 कांदापात, 20 करडे आणि 20 हे सगळं करायचे, 5 गोष्टी. मग 100 जुड्या करायच्या, 20-20च फक्त. आणि ते कशा करायचे, एका दिवशी एकच बेड टाकायचं आणि जास्त काहीच करायचं नाही. नंतर 2-3 दिवस गॅप देऊन, एक आठवड्याचंच बेड आहे, नंतर काही पुढच्या आठवड्यात एक बेड टाकायचा, पुढच्या आठवड्यात एक बेड टाकायचा, पुढच्या आठवड्यात एक बेड टाकायचा, जास्त काही करायचं नाही. चेन सिस्टम किती दिवसांनी बेड तरी समजा आठवड्याला? आता बघा तुम्ही इथून 160 आहेत तुळ्या, हा. तुम्ही रोज 20 किती फूट लांबी? ही 124 फूट लांबी आहे. 124 हा. टोटल किती क्षेत्र आहे तुमचं ते सगळं जे लावलं? हे अर्धा एकर आहे बरोबर. अर्धा एकर केलं. तर बघा, 124 फुटामधून तुम्हाला 124 फुटामध्ये 124 वांगी बसतात. म्हणजे इथून 2 फुटावर वांगी, इथे 2 फुटावर वांग, समजलं मध्ये. 124 वांगी आहेत, प्रत्येक वांग्यातून 25 ग्रॅमचं वांग मिळालं. ओके, तर 10 झाडातून पाव किलो वांगी मिळतात आणि 100 झाडातून 2.5 किलो वांगी मिळतात, समजलं. तर आम्हाला हा गणित सांगतो परत तुम्हाला. ते बघा, आपल्याला ह्याच्यातून किती टन उत्पादन आहे महत्वाचं नाही, ह्याच्यातून आपल्याला ह्याच्यातून आपल्याला काय पैसे मिळायचे हे आधी बघायचं. तुम्हाला समजा 1 लाख रुपये महिना मिळवायचे, परत सांगतो, 1 लाख रुपये मिळवायचे महिना मिळवायचे, तर तुम्ही 3,400 रुपये दिवसाला मिळवायचे. 33 रुपये 3,400 दिवसाला मिळवायचे. म्हणजे तुम्हाला काय बघा, आता 100 जुड्या विकायचे 10 रुपयाने, 1000 रुपयाच्या, आणि 2400 रुपयाची इतर भाजी विकायची. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर मेथी 20 जुड्या, पालक 20 जुड्या, कोथिंबीर 20 जुड्या, कांदापात 20 जुड्या, करडई 20 जुड्या, 20 जुड्या विकायचे. तर एक बेड टाकला की पुढच्या आठवड्यात एक बेड, त्याच्या पुढच्या आठवड्यात एक बेड. काम फक्त एकाच बेडचं करायचं एका दिवसाला. आपण मरमर करायची नाही, अर्धा एकरात कामच नाही करायचं. आम्ही स्वच्छ पण नाही करणार अर्धा एकर. एक बेड स्वच्छ केला, टाकला. आता तुम्हाला उद्यापासून बघायला मिळेल हळूहळू. आता वापसा आलाय तर उद्यापासून सुरू करणार होतो आम्ही. तर काढायचं, एक बेड टाकायचा, पाणी द्यायचं, संपलं. पुढच्या आठवड्यात दुसरा बेड टाकायचा. आता एका दिवशी एकच बेड का, तर एक बेड मेथीचा, एक बेड पालकचा, एक बेड हे. आता पालकाचा बेड एकदा टाकला ना की आम्ही डायरेक्ट 1 महिन्याने बेड टाकतो. कारण पालक आमचं 4 तोडे 5 तोडे करतो, म्हणजे फक्त पानं खोडून विकतोय कशाला. बाकी जे उपटायचे ते दर आठवड्यात बेड टाकलं. 100 जुड्या विकून 1000 रुपये झाले, तिथपर्यंत आलो. आता आपल्याला कुठले 8 भाज्या निवडायच्या, कुठल्या 8 भाज्या तुम्हाला आवडतात त्या आणि तुमच्याकडे खपतात त्या. त्या 8 भाज्या तुम्हाला साधारण 4.5-5 किलो प्रत्येक भाजीचं काढायचं. ओके, आता 160 वांग्यातून साधारण 4.5 किलो वांगे निघतात. 160 वांगे झाडातून सहज निघतात, न जास्त निघतात. तर 4.5 किलो वांगी झाले की थांबायचं. म्हणजे आपल्याला एकच बेड वांगी लावायचे, समजतंय. एक बेड वांगी, एक बेड टोमॅटो. आणि ते पण कसं आहे, वांग आता वर्षभर चालतंय, पण टोमॅटो 2.5 महिने चालणार आहे. तर पहिला टोमॅटो संपायचा, दुसरा चालू झाला पाहिजे. तर पहिला टोमॅटो संपायच्या 1.5 महिना आधी नवीन टोमॅटो लागला पाहिजे, समजलं. तरच तुमचा धंदा चालू राहणार. आणि असं करून तुम्हाला रांगा लावत जायचं. असं प्रत्येक तुम्हाला आवडणाऱ्या भाजीचं रांगा लावायचे आणि रोजचा तोडा करायचा, बस. हेच गणित आहे. ह्याच्यात 1 एकराचं गणित नाही आहे, किती टन आहे, काही घेणं देणंच नाही मला. 1 टन करायचं, ढीग करायचंच नाही आहे. आपल्याला किती पैसे हवे आधी ठरवायचं आणि त्या पैशाप्रमाणे झाडं लावायची. हा याचा महत्त्वाची गोष्ट आहे. मी जे ऑनलाईन सांगतो लोकांना, तिथे मला वेड्यात काढतात, पण हे वेड्यात काढायची गोष्ट नाही, हे उलट बघायची गोष्ट आहे. की बरोबर, नुसता ढिगारा नेऊन काय फायदा आहे? बाय फेकून देऊन त्याला भाव नाही मिळणार. 20 रुपये 1 लाख रुपये कमी. हे टार्गेट यायची करायचं आपल्याला. 10 रुपये किलोनी टन विका, काही मला घेणं नाही. टन विकायचंच नाही आपल्याला. आपल्याला 70 रुपये किलोनी, 70 रुपये किलो म्हणजे 15 रुपये पाव, 20 रुपये पाव, या रेटने भाजी विकायची. आणि आपल्याकडची भाजी आपल्याला टेन्शन नाही तर संपली पाहिजे, एवढीच पाहिजे. आपल्याला टेन्शन नाही आलं पाहिजे, काय करू आता, रडायला आलं नाही 5 रुपये पाहिजे. किलो लावू. आता मी मध्ये 50 किलो भेंडी करायला लागलो होतो. उगाच आम्हाला खूप खप व्हायला लागला. आधी सगळी भाजी आम्ही 10-15 किलोच्या खालीच आणतो, 5 किलो 6 किलो. मग 15 किलो भेंडी, मग 20 किलो भेंडी, मग 30 किलो भेंडी, 50 किलो भेंडी नेलं. 50 किलो भेंडी आली. आणि मागच्या मे मध्ये
भेंडी येत होती आणि गिराईक गेलं गावाला, बायका पोरं फिरायला, 50 किलो भेंडी बोकंडी आली, करू काय त्याचं, लई फेकून द्यायला लागली. असं नाहीच करायचं. आपला धंदा बघायचा आधी आणि त्या तेवढंच लावायचं, त्याच्यानं जास्त करायचंच नाही. आपल्याला अल्टिमेटली काय हवं, खिशात पैसे हवे. मग आपल्याला खिशात पैसे यायला काय करायला लागतं काय. आता नुसता भाजीवर पण नाही होत आमची. आता अंडी केवढी आहे पाहिली, रोजचा अंड्यावरच आमचा पगार निघून जातो. तर अंड्यातून आमचं शेत वाचतंय. आता ते BSF आळ्यांचं पाहिलं तुम्ही, तर तुम्ही आलं नव्हतं. हा ते पण दाखवतो चला. हे सर एक मिनिट येतं सांगा. आता समजा ही बेड तुम्ही मेथीची केली बरोबर, नंतर पालकचा वेगळा बेड करायचा ना. हा प्रत्येकाचा वेगळा बेड, आठवड्याला प्रत्येकाला वेगळा. आता ते याच्यामध्ये भेंडी सगळे 35 बेड आहेत इथे माझ्याकडे. 35 बेड मध्ये टप्प्याटप्प्यात चालायचं 8 दिवसानंतर. नाही आता माझ्या लक्षात आलं, ह्या बेडला वांगी लावलीत, आता टोमॅटो दुसऱ्या बेडला लावायचे ना. दुसऱ्या बेडला आठवड्यातच का, आठवड्यानेच का, दर आठवड्याने? ते आता पहिला टोमॅटो लावला, हा टोमॅटो प्रोडक्शन चालू झालं की 2-2.5 महिने चांगलं येतं. तसं भेंडी प्रोडक्शन चालू झालं की 25 ते 50 दिवसच चांगली येते. त्यानंतर भेंडी वाकडी येते. तर वाकडी भेंडी यायच्या आधी नवीन भेंडी चालू झाली पाहिजे. म्हणजे भेंडी लावली आणि तोडा सुरू झाला की नवीन भेंडी लागली पाहिजे. त्याच्यामुळे विचारतो. आता अर्धा गुंठा आहे समजा, इथे किती बेड आहेत तुमच्या अंदाजे? आपण समजा इथं 35 बेड आहेत का? हा त्याच्यामध्ये आता बघा आठवड्याला एक म्हणल्यावर आता 35. हा मला लक्षात आलं. बेड, हा टमाट्याचा बेड हा. सोबतच लावा लागेल ना. हा, मग मला ते विचारायचं. हा भाजीचे बेड बोलतात ते. भाजीचं सांगते तुम्हाला, फक्त ते 8 दिवसानंतर टाकायची. हा हे एकत्र लावायचे. हा एकत्र. हा संपायच्या आधी हा मग एकत्र आता तुम्ही काय यात वांगे टमाटे अजून कसं मिरची असं केलं वांगे, ना. टमाटे, मिरची, भेंडी, गवार आणि चवळी चवळी. हा सगळे घ्या एकत्र. बरोबर. हा फक्त 8 भाज्या भाजी. घेतल्या ना आपण, 8 हा भाज्या. हा 8 चोक 32, हा हे 35 आहेत. हा तर मला 4 वेळा करता येतात त्याच्यात. बरोबर. हा म्हणजे दर आठवड्याला तुम्ही एक. हा हा. आता लक्षात आलं, मी तुम्हाला लक्षात आलं नव्हतं. 8 भाज्यांचे 4 टप्पे आहेत. हो हो झालं? ओके. आता हे तुटीचा वापर तुम्ही पशुखाद्यात हा तो पूर्ण पशुखाद्याचा आहे. पूर्ण पशु ते कोंबड्यासाठी का? हा